सो मी आणलेली आहे रात्रीची बिर्याणी जी उरलेली आणि छान गरम करून घेतलेली आहे ओव्हनमध्ये। वैशाली 1 मिनिट मागे बघा, ह्या पोरगीला बघून ठेवा, हिचा किस्सा मी नंतर सांगते। थोड्या वेळापूर्वी म्हटलं की वैशालीचा एक किस्सा सांगते। तर झालं असं की आम्ही बसमधून उतरलो आणि तिकडे एक कंडक्टर काका होते, ते एका बाईला जोरात विचारलं त्याने, क्या है किधर जाना है, कारण की ती बाई अशी थोडी गडबडल्यासारखी दिसत होती म्हणून त्याने विचारलं। आणि वैशाली तिकडे आपली एका कोपऱ्यात उभी, मी म्हणली काय आहे कशाला थांबले, चला। हेरवी तिला खूप घाई असते, ट्रेन येईल असं करत ती पळत असते। तर मी बोलते अगं मला वाटलं तू आहेस तिथे। म्हणजे कसं काय, त्यांचं त्या काकां म्हणजे तू विचारलंस त्या बाईला की किधर जाना आहे। म्हणलं अरे कसं काय, त्या काकांचा आवाज एवढा मोठा आहे, कसं तुम्हाला असं वाटू शकतं की माझा आवाज काय त्यांच्या एवढा मोठा किंवा असं कणखर आहे का। तर हसते अशी वैशाली। सो आपल्याकडे झालेल्या आहेत भाकऱ्या बनवून, राईस पण झालेला आहे। नंबर जेवणाचा बेत असतो सुक्या सुट्टीचा। कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल मी गेलेली मम्मीकडे, कारण की तिकडे किरणचा वाढदिवस होता आणि तिकडे पनीर बिर्याणी मागवली, कारण काल मंगळवार होता। तर मस्तपैकी किरणचा बर्थडे झालेला आहे आणि तो ब्लॉग बघितला नसाल तर नक्की तो ब्लॉग जाऊन बघा। काय लपायला जागा इथे, ह्याच्या दरवाजाच्या मागे त्याच्या दरवाजाच्या मागे ना। पण आता आम्ही घरीच लपतोय। कोणाच्या घरी? मला बोलवलंय मी इथेच मनिकाच्या घरी शोधून येते मी। पोरींना आपल्या ब्लॉग मध्ये खूप इंटरेस्ट आहे, ब्लॉग शूट करते म्हटलं तिथे असतील तिथून धावत येते। पप्पा वगैरे बघतील आणि ओरडतील, माहिती आहे ना। असा कसा असाच तर छान कामं झालेली आहेत। आणि जसं मी मागच्या ब्लॉगमध्ये पण बोललेले की मला कामं करता करता कंटेंट बघायला आवडतं, जसं की मी भांडी घासताना काहीतरी कोणाचेही उर्मिला निंबाळकर वगैरे कोणाचेही व्हिडिओज बघत असते। तसं आज मी बघत होती प्रियंका प्रकाशचा पॉडकास्ट, इथे लग्न जुळतं यांच्या पॉडकास्टमध्ये प्रियंका प्रकाश केलेले, आणि इतका अमेझिंग पॉडकास्ट होता तो। म्हणजे त्यांचे विचार वगैरे म्हणजे पूर्ण पॉझिटिव्हिटीने भरलेला पॉडकास्ट होता। आणि पुन्हा ते म्हणतात ना की लग्न करण्यासाठी आजच्या पिढीमध्ये तर लग्नाची भीतीच झालेली आहे, कारण की एवढ्या डेंजर केसेस बघायला मिळतात ना, त्याच्यामुळे मुलं म्हणा किंवा मुली म्हणा लग्न करायलाच घाबरायला लागलेले आहेत किंवा कोणावर विश्वास ठेवायलाच घाबरायला लागलेले आहेत। इतका छान पॉझिटिव्ह पॉडकास्ट होता, नक्की बघा। म्हणजे त्यांचं जे होती ना जर्नी, तसंच मला असं
मला आमचं आठवत होतं. आमचं त्यांनी सगळं त्याच्यात मेन्शन केलं की त्यांचं लग्न कसं झालं, त्यांची ओळख कशी झाली आणि कधी झालं वगैरे, ते सगळं असं होतं. तसंच मला माझं आणि सिद्धांचं आठवलं, आमची ओळख, आमचं लग्न कोणत्या सिच्युएशनमध्ये झालं वगैरे, हे सगळं आठवत होतं मला. सो मजा आली मला पॉडकास्ट बघायला, तुम्ही पण बघा. आणि द वे प्रिया प्रकाश ट्रीट्स ऑल वुमन्स इन हिज फॅमिली, तो मला सिद्धांतची आठवण आली की तो सिद्धांत मला पण असा नेहमी लाईक त्याच्या मुलीसारखी तो ट्रीट करतो. तो म्हणजे मी चुकीची असेल तिथे सांगेल की तू चुकीची असते, मला नाही आवडलं तुझं, पण तो मला असं सोडणार नाही, म्हणजे बोलायचं बंद नाही करणार किंवा काय नाही. तो मला भले बोलेल, म्हणजे असं मी रुसली पण असेल तरी हां ठीक आहे ये, पण तू चुकलेस हे तो सांगणारच की हे चुकतंय तुझं. आणि माझं पण सेमच आहे. सो मला आवडला तो पॉडकास्ट खूप, नक्की बघा. आणि ठीक आहे, आता हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच व्हिडिओ बघताय. थोडेसे आपले व्ह्यूज वाढायला लागलेले आहेत आणि नक्की वाढतील एक दिवस, कारण की मला माहिती आहे मी चांगलेच व्हिडिओ बनवणार. आणि ठीक आहे, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.